विद्यार्थी मित्रांनो, टेन्सला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? काळ. त्याचे मुख्य किती टाईप पडतात? मुख्य टाईप किती आहेत त्याचे? 3. कुठल्या कुठल्या टेन्स आहेत मुख्य, सांगा बरं. बोलायचं, गडागडा बोलायचं. हा. Past tense, future tense, present tense. पहिला कुठला आहे मग? Past. प्रेझेंट. Present tense. दुसरा पास्ट. तिसरा Future tense. तिसरा कुठला असतो? Future. Future tense. ह्याला मराठीमध्ये काय म्हणतो प्रेझेंटला? बोला, प्रेझेंटला मराठीमध्ये काय म्हणतोय आपण? वर्तमान काळ. काय म्हणतो प्रेझेंटला? वर्तमान काळ. वर्तमान काळ. पास्टला काय म्हणतो आपण? पास्टला काय म्हणतो? पास्टला भूतकाळ म्हणतो. पास्टला आपण काय म्हणतो? भूतकाळ नाही, भूतकाळ. आणि फ्युचरला काय म्हणतो? फ्युचरला भविष्यकाळ. भविष्यकाळ. हा. मग विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंट मध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा भविष्यकाळ चांगला असेल. म्हणजे तुम्ही आत्ता अभ्यास केला तर तुमचं फ्युचर चांगलं असणार. लक्षात घ्या, तुम्ही प्रेझेंट मध्ये अभ्यास करा, तुमचं फ्युचर कसं असणार आहे? चांगलं असणार आहे. येतं लक्षात? आता तुम्हाला या ठिकाणी सिंपल, आता प्रत्येकाच्या बघा, पहिला कुठला टाईप बघितला आपण? प्रेझेंट बघितला. प्रेझेंट नंतर दुसरा कुठला बघितला आपण? पास्ट बघितला, बरोबर आहे. परत पास्ट नंतर काय बघितलं आपण? फ्युचर बघितलं, बरोबर आहे. आता या प्रेझेंटचे 4 टाईप पडतात प्रेझेंटचे. परत पास्टचे 4 टाईप पडतात आणि परत फ्युचरचे 4 टाईप पडतात, बरोबर आहे का? ते कुठले कुठले सांगा बरं. कुठले कुठले आहेत ते? कुठले कुठले आहेत ते बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स, परत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, बरोबर. परत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असे 4 टाईप झाले पहिले. परत त्याच्या खाली कुठले सांगा बरं? पास्टचे. सिंपल पास्ट. सिंपल टेन्स, पास्ट कंटिन्यू. बघा, पहिला सिंपल पास्ट, परत दुसरा पास्ट कंटिन्युअस टेन्स, परत पास्ट परफेक्ट टेन्स आणि शेवटचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, बरोबर. त्यानंतर पुढे सांगा, चला. फ्युचरमध्ये सिंपल फ्युचर टेन्स, दुसरा फ्युचर कंटिन्युअस टेन्स, परत फ्युचर परफेक्ट टेन्स आणि चौथा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर एकूण इथले 3 आणि इथले 3, इथले 3 एकूण झाले 12 काळ. मुख्य किती आहेत? मुख्य 3 टेन्स आहेत मुख्य, बरोबर का? प्रेझेंट, पास्ट, फ्युचर असे 3 आहेत आणि या 3चे परत 4 म्हणजे 4 एकूण 12. एकूण तुम्हाला किती काळ शिकायचे? टेन्स किती शिकायचे आहेत? 12. हां, 12. आणि ह्या 12 वरती प्रत्येक टेन्सवरती आपल्याला 100 वाक्य लिहायचे आहेत. म्हणजे जवळ 100 किंवा 200 वाक्य लिहा. तुम्ही एवढं परफेक्ट, त्याचा 200 वाक्य लिहायचे. 200 वाक्य लिहिलं तर जवळजवळ 12 2 2400 वाक्य आपली झाली. किती झाली? 2400. म्हणजे तुम्ही जरी एवढं केलं का नाही, घडा इंग्लिश बोलचाल तुम्ही. कसं? घडा इंग्लिश बोलचाल. एवढं लिहा तुम्ही. काय करायचं माहिती आहे का? आता मी आज तुम्हाला पहिला काळ द सिंपल टेन्स किंवा सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य सांगणार आहे. तुम्ही त्याच्यावर 200 वाक्य तयार करायची. किती वाक्य तयार करायची? 200. हा, लिहून काढायचं हे. मग त्याशिवाय अभ्यास केल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? अभ्यास केला असं वाटलं पाहिजे का नाही? सिंपल टेन्स ना.
हा सिम्पल टेन्स ना तुम्हाला मी काय लिहायचं पाठवते का ही PDF पाठवते की ही PDF तुमच्या समोर आहे की स्क्रीनवर दिसते ना PDF आहे ना आहे का आहे हम्म. आहे त्यामुळे काळजी करायचं काय काम नाही. बघा आता आता मी तुम्हाला एकच टेन्स दररोज एक टेन्स घेणार आहे मी आणि त्याच्यावर दररोज एक टेन्स घेणार तुम्ही त्याच्यावर 100 वाक्य लिहायची किती लिहायची 100 वाक्य तयार करायची किंवा 200 वाक्य लिहायची. एका टेन्सवर जर आपण 200 वाक्य लिहिली तर तुम्ही घडाघडा इंग्लिश बोलणार कसं घडाघडा. आता बघा मी तुम्हाला सोपं करून सांगतो सिम्पल प्रेझेंट टेन्स बघा नीट लक्ष द्या सगळ्याला कळणार आहे. तुमचे मित्रमैत्रिणी कोण असतील त्यांना सगळ्यांना लिंक पाठवा. इंग्लिश ग्रामर जर तुम्हाला बोलायचं असेल इंग्लिशमध्ये सगळं परफेक्ट असेल तर तुम्ही ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून घर बसल्या सगळं ओके समजून घेऊ शकता. सगळं कळतं काय नसतं ऑनलाईन मस्त बघित कळते. आता ऑनलाईनचा काळ झाला सगळा. वर्तमान काळामध्ये रीत सवय नित्य घडणाऱ्या गोष्टी यांचे वर्णन करण्यासाठी काळाचा वापर करतात त्याला सिम्पल प्रेझेंटेशन म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला सिम्पल प्रेझेंटेशन म्हणतो. येते लक्षात तुमच्या म्हणजे तुम्ही जी रिअल लाईफमध्ये चालू आहे तुमचं दररोज जी काय प्रेझेंटेशनमध्ये चालू आहे तुमचं म्हणजे रीत सवय असेल नित्य नियमामध्ये जे काय घडतंय त्याला आपण काय म्हणतो तर सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं साधा वर्तमान काळ. त्याचं उदाहरण आय रन त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आयरन मी धावतो मी पळतो असं म्हणलं तरी चालेल. आय रन काय आहे यामध्ये यस आणि व्ही आहे ऑब्जेक्ट तर नाही तिथं यस आणि व्हीच आहे फक्त तरी पण चालतंय काय अडचण नाही. बघा आता वी रन ए पोरांनो आता ह्याच्यावर लक्ष द्यायला सगळ्यांनी बघायचं. आय म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. वी म्हणजे काय सांगा रे वी म्हणजे काय वी म्हणजे आम्ही मम्मी नाही आम्ही हां आम्ही. परत यू म्हणजे काय यू दोन प्रकारचे असतात. पहिला यू म्हणजे काय तू दुसरा यू म्हणजे काय तुम्ही बरोबर आहे का नाही. परत ही म्हणजे काय ही म्हणजे ओ हा ओ ही म्हणजे तो. सी म्हणजे काय ती बरोबर आहे का. इट म्हणजे काय ते मूल म्हणजे इट जे आहे ते लहान मुलासाठी उद्देशून वापरले ते मूल. आता मला सांगा छोटंसं बाळ तुमच्या घरामध्ये आहे त्याला सगळेजण बाळा बाळा म्हणतात भले ते मग मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे ए बाळा म्हणते ते. बाळा शब्द कसा आहे स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे मला सांगा बरं. बाळ कसं असतं स्त्रीलिंगी असतं का पुल्लिंगी असतं बाळ कसं आहे बघा. तुम्ही शाळेमध्ये काय पहिल्या काळामध्ये आमच्या वेळेस आम्ही काय म्हणायचो बाई म्हणायचो बाई किंवा गुरुजी म्हणायचो किंवा सर म्हणायचो किंवा मॅडम म्हणायचो सर किंवा मॅडम म्हणायचो. आता तुम्ही काय म्हणताय आता टीचर जर ती सर आहे का मॅडम आहे काय ओळखू बी येत नाही सगळा राडा होऊन बसला अलीकडे. टीचर म्हणजे जर सर आहे का मॅडम आहे तीच कळणार शिक्षक आहे का शिक्षिका आहे तीच कळणार. तर काय काय अशा इंग्लिशमध्ये कारण इंग्लिशमध्ये वर्ण कमी आहेत. आपली मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे त्यामध्ये 52 वर्ण आहेत. मराठी भाषेमध्ये किती वर्ण आहेत सांगा 52. इंग्लिश भाषेमध्ये किती वर्ण आहेत 26 म्हणजे 26 दोन्ही 52. आपली मराठी भाषा ही एकदम परफेक्ट. आता इथं बघा तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. इथं तुला काय आहे तुला यूच आहे आणि तुम्हीला सुद्धा काय आहे म्हणजे आवाजावं बोलायचं इंग्लिशमध्ये विशेष येत नाही. आपण आपल्या मराठी भाषेमध्ये आवाजावं बोलतो ना काय राव या राव असं बोलतो आणि इंग्लिशमध्ये यू तू तुम्ही काय गोळच कळत नाही. कळतोय गोळ काय म्हणजे इंग्लिश भाषा ही परिपूर्ण नाही असं म्हणता येईल या ठिकाणी. म्हणजे आता सगळ्या संपूर्ण जगामध्ये चालते म्हणून त्याला सगळ्या जगाने मान्यता दिली. परंतु आपली मराठी भाषा ही जगामध्ये म्हणजे अगदी साध्या गोष्टी सुद्धा यामध्ये बोलता येतात. आता इकडे बघा हिंदीमध्ये किंवा आपण बघा आता एकाच ह्याला किती वाक्य असतात म्हणजे शब्द किती महत्त्वाचा. आपल्या मराठी भाषा किती समृद्ध आहे बघा. मराठी व्याकरण आता पहिलं आपण आता कसं इंग्लिश ग्रामरचे आपण क्लास लावायचो. आता इथून पुढं मराठी ग्रामरचे क्लास लावायला वेळ आली चालू झालं काय ठिकाणी
पुणे मुंबईमध्ये. पोरांनी इंग्लिश ग्रामर येतं, इंग्लिश यायला लागले आता, पण मराठी ग्रामरचं मला पोरासने आता लक्षात घ्या अशी आवाज झाली. त्यामुळं मराठी पण शिकायचं, इंग्लिश पण शिकायचं, हिंदी पण शिकायचं, सगळं शिकायचं, सगळं आलं पाहिजे. मग कळलं तुम्हाला आय म्हणजे काय, ओय म्हणजे काय, यू म्हणजे काय, यू म्हणजे काय, ही म्हणजे काय, सी म्हणजे काय, इट म्हणजे काय, दे म्हणजे काय. दे म्हणजे काय कळलं? दे म्हणजे काय कळलं का? दे 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 कळलं का? दे म्हणजे ते त्या ती, ते त्या ती, ते त्या ती, ते त्या ती, कळलं का? येतं लक्षात? ओके. आता इथं बघा, साध्या वर्तमान काळी याची रचना कशी असते? सूत्र काय? सब्जेक्ट, मेन व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. ह्याला काय म्हणतो? ही रीड्स अ बुक. काय येतं? किंवा आय रीड अ बुक. आय रीड अ बुक. ह्याचा मराठीमध्ये अर्थ मला सांगा. चला, ह्याचा मराठीमध्ये अर्थ सांगा मला. आय म्हणजे कोण? आयला काय म्हणतो आपण? मी पुस्तक वाचतो. कसलं वाक्य आहे? कुठल्या टेन्स मध्ये? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स हे लक्षात ठेवा. मी पुस्तक वाचतो, लक्षात ठेवा. परत पुढं, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रामाणिकपणे कष्ट करा, मेहनत करा, जिद्द, चिकाटी, संयम या सगळ्या गोष्टी नुसत्या म्हणून ऐकून उपयोग नाही. तर मला आता हे लेक्चर संपलं की लिहून पाठवायचं आहे सगळं, तरच तुम्ही प्रिय विद्यार्थी आहे, नाहीतर काय उपयोग नाही. नुसता खाऊन झोपणारा विद्यार्थी प्रिय नसतो, लक्षात घ्या. अभ्यास करणारा, होमवर्क करणारा, कमी झोपणारा, कमी खाणारा, जास्त अभ्यास करणारा प्रिय विद्यार्थी आहे. पांघरून घेऊन जर झोपत असेल तर त्याला प्रिय विद्यार्थी म्हणून जमणार नाही, लक्षात घ्या. अभ्यास करणारा विद्यार्थीच खरा विद्यार्थी आहे. तर ही रीड्स बुक्स असं वाक्य आपण लिहू शकतो. चला, आता इथे काय दिले बघा, साध्या वर्तमान काळात कार्यानंतर मुख्य क्रियापदाचे पहिले रूप बेस वर्ब वापरतात. बेस वर्ब, बेस म्हणजे काय? त्याला प्रत्यय वगैरे लागलेला नाही, मुख्य असं त्याला म्हणू. वी स्विम इन द रिव्हर. याचं मराठीमध्ये कोण सांगते वाक्य? पटकन 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 पटकन. मराठीमध्ये काय? वी स्विम इन द रिव्हर. असं बोला. अरे आम्ही नदीमध्ये पोहतो. हा, वी म्हणजे कोण? आम्ही. स्विम म्हणजे काय? पोहणे. इन द रिव्हर म्हणजे काय? नदीमध्ये, नदीच्या आत, नदीमध्ये, नदीमध्ये. येतं लक्षात? आम्ही नदीमध्ये पोहतो. रीड, स्विम, रन ही क्रियापदाची पहिली रूपे आहेत. तुम्हाला क्रियापदाची रूप मी 1000 क्रियापद पाठवणार आहे. किती? 1000 क्रियापद पाठवणार. त्याची PDF पाठवते. 1000 क्रियापद आहेत. त्याला तुम्ही मराठीमध्ये अर्थात तिन्ही रूप, त्याला V1 दिलंय, V2 दिलंय, V3 दिलंय आणि V4 क्रियापद आहेत. हा V5 पण असतंय. ही सगळं दिलंय. मी तुम्हाला त्याची PDF टाकतो. अख्खे 1000 क्रियापद आहेत. वाचा आणि किती बी अभ्यास करा, डिलेच पडणार. 1000 क्रियापद केले की तुम्ही फडाफडा इंग्लिश बोलचाल. आता या ठिकाणी बघा, इथे काय दिले? आता खतराट नुसतं वाक्य कसं दिले बघा. साध्या वर्तमान काळात ही, सी, इट हे 3 व इतर तृतीय पुरुषी एकवचनी करते असताना क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. ध्यानात ठेवा. जर वाक्याची सुरुवात इट, ही, सी ह्या तिन्हीपैकी एकाने झाले असेल तर त्याच्या वाक्याला काय प्रत्यय लागतो? यस प्रत्यय. म्हणून इथं बघा, ही रीड्स आले का? आलं का रीड्स? कशामुळे रीड्स आलं? मग इथं ही असू द्या, सी असू द्या किंवा इट असू द्या, या तिन्हीपैकी एक आलं की इथं रीड्स येतं, यस प्रत्यय लागतो क्रियापदाला. म्हणून लक्षात ठेवून टाकायचं. जर क्रियापदामध्ये इथं करता तुमचा ही, सी, इट असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागतो. क्रियापदाला यस प्रत्यय कधी लागतो? जर ही, सी, इट न सुरुवात असेल तर क्रियापदाला काय लागतो? वर्बला काय लागतं? यस प्रत्यय लागतो. येतं का ते तुमच्या? येतं का नाही? आता पुढं, साध्या वर्तमान काळात तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याबरोबर वापरलेल्या क्रियापदांचा शेवटी यस, एस एच, सी एच, एक्स व झेड असे प्रत्यय असतील तर त्यांना यस प्रत्यय जोडतात. आता हे पण ध्यानात ठेवायचं असल्या गोष्टी. साध्या वर्तमान काळात तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याबरोबर वापरलेल्या क्रियापदाच्या शेवटी, क्रियापदाच्या शेवटी जर
एस असेल, सी एच असेल, एस असेल, सी एच असेल, एक्स असेल, ओ असेल, झेड असेल, असे प्रत्यय असतील तर त्यांना एस प्रत्यय जोडतात. डोळ दाखवून एस प्रत्यय जोडायचा त्याला. त्रिकालाबाधित सत्य, भौगोलिक सत्य, नीतिमूल्य, वैज्ञानिक सत्य, भौतिक आणि गणित सत्य, सवयीच्या गोष्टी, सर्वांचा काळ साधा वर्तमान काळ असतो. येतो लक्षात? काय सांगितलं इथं? त्रिकालाबाधित सत्य, भौगोलिक सत्य, नीतिमूल्य सत्य, वैज्ञानिक सत्य, भौमितिक असेल, गणितीय असेल, सवयीच्या गोष्टी असतील, या सगळ्यांना वर्तमान काळामध्ये, साध्या वर्तमान काळामध्ये येते. कशामध्ये येतं? सर्वांचा काळ साधा वर्तमान काळ असतो. बघा, ह्युमिडिटी मेक्स अँड काय म्हणले, ग्लोरिसिस. काय दिले बघ हे वाक्य, ह्युमॅनिटी मेक्स मॅन्स ग्लोरियस. सांगायचं मला मराठीमध्ये अर्थ सांगा. ह्युमॅनिटी म्हणजे मराठीमध्ये काय? बोला बोला, लवकर बोला. ह्युमॅनिटी मेक्स मॅन्स ग्लोरियस. काय सांगा मला, काय याचा अर्थ मराठीमध्ये सांगा. चला पटकन, थोडंसं पाणी पितो मी. हा, ह्युमॅनिटी म्हणजे काय? काय? मानवता. बर. मेक्स म्हणजे बनवणे. बोला, वाक्याचा मराठीमध्ये अर्थ सांगा. चला. ग्लोरियस. ग्लोरियस म्हणजे कसा? छान, सुंदर. बर, मग आता मराठीमध्ये वाक्य सांगा संपूर्ण. सुंदर बनव. परत आवाज अडकतोय. परत. मानवता ही माणसाला सुंदर बनव. व्हेरी गुड. आता हे कुठल्या टेन्स मधलं आहे? कुठल्या टेन्स मधलं आहे? पास्ट म्हणले की वॉज येतं, लक्षात घ्या. वॉज असतं, क्रियापदा दुसरं रूप असतं. आपण शिकतोय काय आता वर? हेडिंग काय? सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट. पास्ट कुठं येईल? कसा पास्ट येईल यात? हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कसलं आहे? मी तुम्हाला वर काय सांगत होतो, हे जे वाक्य आहे त्रिकालाबाधित सत्य. त्रिकालाबाधित सत्य आहे, हे लक्षात ठेवा. ह्याला काय म्हणतो आपण? ह्याचा काळ कसा असतो? नेहमी साधा वर्तमान काळ असतो. त्रिकालाबाधित सत्य आहे. माणुसकी किंवा तुमची मानवता असेल ती माणसाला चांगलं सुंदर बनवत असते, लक्षात. एक सत्य आहे. द सन राईज इन द ईस्ट, हे कसलं सत्य आहे? नैसर्गिक भौगोलिक सत्य आहे ना. सूर्य कुठं उगवतो? दक्षिणेला. पूर्वेकडून. मग हे सत्य आहे ना. मग हे कसलं झालं? भौगोलिक सत्य झालं. रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ द अदर्स. खरा आनंद हा कशात आहे? जेवण करून झोपण्यात. खरा आनंद कशात आहे? दुसऱ्यांच्या आनंदात. हे लक्षात ठेवा. खरा आनंद हा दुसऱ्याच्या आनंदामध्ये. त्याला नीतिमूल्य म्हणायचं. हे आणते मी, अशी काही गोष्टी ते लक्षात ठेवा. आणि ह्या खरा आनंद हा दुसऱ्याच्या आनंदामध्ये असतो. रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ द अदर. खरा आनंद हा दुसऱ्याच्या आनंदामध्ये दडलेला आहे किंवा त्यांच्यामध्ये आहे, लक्षात घ्या. हे कसलं आहे तर साध्या वर्तमान काळामध्ये येतं. हे ध्यानात ठेवा. तिथे काय म्हणले? वॉटर ऑलवेज टेक्स इट्स लेवल. वॉटर काय करतं? हो, वॉटर ऑलवेज टेक इट्स लेवल. ही वैज्ञानिक सत्य आहे. पाणी काय करतंय? त्याच्या बरोबर लेवल घेतं. लेवल राहतं पाणी त्याच्यात. तुम्ही कुठेही कसंही करा, त्याच्यात ते लेवल धरतं पाणी. कुठेही वाचा ते बरोबर खाली येतं किंवा ते लेवलला राहतं त्याचे पाणी. कुठेही कसंही वाचलं तर ते बरोबर लेवल धरतं. ही वैज्ञानिक सत्य, सायंटिफिकली. 2 and 2 make 4. काय असतं? 2 आणि 2 काय होतं? 4. हे गणितीय सत्य आहे. का 2 अधिक 2 8 झालंय? कुठं झालं का नाही? 2 + 2 8. होऊ शकत नाही असं. हे लक्षात ठेवा. आता आपली थांबण्याची वेळ झालेली आहे. ह्याचा अभ्यास सगळ्यांनी करा. हे आजचा तुमचा काय असणार आहे? होमवर्क असणार आहे. राहिलेला पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहोत. उद्या वेळेवर बरोबर 8ला यायचे सगळ्यांनी. काय अडचण येणार नाही. मी सगळं घेणार आहे सिस्टमॅटिक. उद्या टेन्स चालू केलं तुमचे मित्रमैत्रिणी कोणाला सगळ्यांना सांगा. आजचा होमवर्क एवढाच असणार आहे. त्याचे 4 टाईपची PDF मी पाठवतो. तर आजचा होमवर्क एवढा करा. त्याचे 4 टाईप वगैरे आहेत. आज तारीख किती सांगा? बोला.
20/6/2025 आजचा आपला हा होमवर्क आहे. येतं लक्षात? येतं का लक्षात? या नंबरवर तुम्हाला होमवर्क पाठवायचा 77 टुडेज होमवर्क या ठिकाणी ओके झालेला आहे. तुमच्या इंग्लिश ग्रामरच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनी या. इंग्लिश ग्रामरचा ग्रुप वेगळा आहे, तुम्हाला त्याची लिंक मी ग्रुपवर टाकतो किंवा ते हाय टाका मला, तुम्हाला इंग्लिश ग्रामरच्या ग्रुपमध्ये घेतो. मला प्रत्येकाने हाय टाका लगेच. चला माझ्या व्हॉट्सअपला टाका हाय लवकर, मला हाय टाका, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला घेऊन टाकतो. किंवा तुम्हाला ते मी एक दुसरी लिंक पाठवतो, त्या लिंकवरून त्यात सगळेच ग्रुप आहेत बाबा 1ली ते 12वी, त्याच्यामध्ये सगळ्यांनी या. इंग्लिश ग्रामरचा एक वेगळा बनवला आहे ग्रुप. तुम्हाला एक मी लिंक टाकतो, त्या लिंकवरून सगळ्यांनी या. आता आपली थांबण्याची वेळ झालेली आहे. तुम्हाला काय अडचणी विचारतील तर विचारू शकता तुम्ही. व्हॉट्सअपला विचारा, डायरेक्ट लाईव्ह विचारा, कसंही विचारा, काय प्रॉब्लेम नाही. मला हाय टाकलं की तुम्हाला ते मी लिंक टाकतो, त्या लिंकवरून इंग्लिश ग्रामरच्या ग्रुपमध्ये या. त्यात 1ली ते 10वी सगळे ग्रुप आहेत. तुमचे मित्र मैत्रिणी कोण असतील त्यांना सगळ्यांना सांगा लेक्चर लाईव्ह सुरू आहे. ओके.